आणि आता थेट दृश्य आपण पाहतोय तर जंतर मंतर बाहेर आता प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय राजधानी दिल्लीतली जंतर मंतर परिसरात आंदोलन सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी सध्या तिथे केली जाते। तर नवी दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन अजूनही सुरू आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। दीपकेंसह आंदोलक आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतर मैदानावर पोहोचलेले आहेत आणि तिकडची ही थेट दृश्य मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत। तर जंतर मंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही आंदोलक मात्र आंदोलनावर ठाम आहेत। पुन्हा एकदा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक आक्रमक झालेले आहेत, आंदोलक ठाम झालेले आहेत। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय तर दिल्लीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। कोई नहीं मारा। आप कल जो हुआ अभी की बात, अभी कल की नहीं, कल जो हुआ उसके बाद अभी कहीं मत कोई नहीं मारा। ये वीडियो आप लोग मना करे जान ये नहीं सुन तो लो। तर आपण पाहतोय अभिजित दिपके यांच्यासह काही आंदोलक तिथे उपस्थित आहेत आणि सध्या पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलक प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे। सध्या दिल्लीमध्ये राजधानी दिल्लीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। काल दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामध्ये अनेक आंदोलक अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि आता आंदोलक पुन्हा एकदा जंतर मंतर मैदानावर पोहोचलेले आहेत आणि आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। आंदोलन स्थळापासून 150 मीटर आधी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। जंतर मंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतंय, मात्र आंदोलक अजूनही आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं अशी अभिजित दिपके यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। सरकारनं आमच्याशी चर्चा करावी, जंतर मंतरवर यावं अशी भूमिका अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलेली आहे। सध्या दिल्लीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय जंतर मंतर परिसरातली पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं अशी भूमिका अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलेली आहे। दिल्ली पोलिसांकडून आंदोलनस्थळी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। आंदोलनस्थळाच्या 150 मीटर आधीच बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता सरकारची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतर परिसरात आंदोलक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा जमलेले आहेत आणि आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या बाचाबाची होते, मात्र सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं अशी भूमिका अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलेली आहे किंवा तशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा रोष व्यक्त केला जातोय। प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक सध्या ठाम आहेत आणि पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडून तिथे बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असला तरीही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत।